समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। नुकतेच बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आले। यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी दिला आहे। मिरज तालुका समस्त बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व प्राचार्य बापूसाहेब माने, आयु आनंदराव कांबळे, आयु अशोक होवाळे आणि भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती शिदनाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सरकार व मान्यवर यांनी केले। बिहार राज्यातील सर्व बौद्ध धार्मिक विहार यांच्यावर 1949 चे जाचक अटी लादल्या आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत। बुद्धगया विहारातून ब्राह्मण पुरोहित हटवण्यात यावेत। सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळे त्या धार्मिक धर्मगुरू यांच्या ताब्यात आहेत, पण बुद्धगया येथे ब्राह्मण पुरोहित ट्रस्टी आहेत, त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी सर्व वक्त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे। तसेच बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी दिला आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही समस्त बौद्ध समाज मिरज तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी प्रचंड मोर्चाचं नियोजन आम्ही करण्यात आलं होतं। मोर्चाची एक प्रमुख मागणी अशी होती की बिहारमध्ये असलेलं जे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला ते जे ठिकाण आहे ते ठिकाण मध्ये जे केंद्र शासनानं जे विहार बांधलेलं आहे त्या विहारामध्ये जे काय ब्राह्मण पुरोहित त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून घेतलेले आहेत ते ट्रस्टी 6 आहेत आणि जे बौद्ध गयामध्ये जे धम्म भिक्खू आहेत बौद्ध धर्माचे ते आहेत 5। ज्या वेळेला आम्ही एखादा विषय मांडू त्यावेळेला त्या ठिकाणी ते जे काय शेंडीवाले आहेत, जानवेवाले आहेत, जे पुरोहित आहेत तो संपूर्ण विषय धुडकून लावतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जे आमचं ऐकून घेत नाही आहेत। त्यामुळं त्यांची त्या ट्रस्टवरून ताबडतोब हकलपट्टी करावी आणि पुरोहित मुक्त त्या ठिकाणी बौद्ध विहार करावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आमचा दुसरा मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी एखादी मशीद असते त्या मशिदीची संपूर्ण ट्रस्टी हे मुस्लिम समाजाचे असतात। एखादं गुरुद्वारा असतं त्या गुरुद्वाराचे संपूर्ण ट्रस्टी हे शीख समाजाचे असतात। एखादं चर्च असतं त्या चर्चचे संपूर्णपणे जे ट्रस्टी असतात ते ख्रिश्चन समाजाचे असतात। एखादं हिंदू मंदिर असतं त्या मंदिराचे ट्रस्टी सगळे हिंदू असतात आणि आम्हीच काय त्या ठिकाणी पाप केलेलं आहे बौद्ध धर्मानं की जेणेकरून तुम्ही 6 त्या ठिकाणी ब्राह्मण पुरोहित त्या ठिकाणी मोदी सरकारनं त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि 5 त्या ठिकाणी बौद्ध धर्माचे या ठिकाणी बसवलेले आहेत। तर आम्हाला ते पूर्णपणे जे बौद्ध विहार आहे आणि बौद्ध गयाचं त्या ठिकाणी 1949चा जो कायदा केलेला आहे केंद्र सरकारने तो ताबडतोब बरखास्त करण्यात यावा आणि पूर्णपणे पुरोहित मुक्त त्या ठिकाणी ते बौद्ध विहार व्हावं या दृष्टिकोनातून हा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते निश्चित या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पुरोहित त्या ठिकाणी काढून टाकतो असं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि जर ही मागणी आम्ही मान्य झाली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। याची शासनानं त्या ठिकाणी गंभीर दखल घ्यावी। धन्यवाद। जय भीम। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।